नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र, तसेच पोलीस मित्र. पाहू शकता खूप ट्रॉफिक झालेली आहे आता चंद्रपाडा येथे. चंद्रपाडा आजीमध्ये इतकं ट्रॉफिक झालेलं आहे. आता ते काय झालंय ते आपण बघूया. पाहू शकता खूप जास्त प्रमाणात ट्रॉफिक झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक झालेलं आहे इकडे. चंद्रपाडा आजीमध्ये डाव्या साईडचा ट्रॉफिक पूर्ण अडकलेला आहे. बघा कशा प्रकारे गाड्या मध्ये घातल्या जातात आहेत. पाहू शकता ट्रॉफिक होणार नाही तर काय होणार. पाहू शकता पूर्णपणे ट्रॉफिक अडकली आहे. बघा डावी साईड पूर्णपणे अडकलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक झालेलं आहे. पाहू शकता वा गाड्या चाललेल्या आहेत. बहुत ट्रैफिक हो रहा है. एक साइड जा रे, एक साइड लगा गाड्या. एका लाईनीत घ्या रे हो ट्रकवाल्या. कारवाई होणार नीट घ्या.
डबल लाईन नका करू, एका लाईनीमध्ये घ्या. डबल लाईन नका करू गाडीची, कारवाई होणार. मला सांगतो. एका लाईनीत जाऊ दे. ट्रॅफिक लवकर खाली काढायचं आहे. औषधा फाटक पडलंय तरी ती बस अशा अँगलमध्ये राहिली आहे ती जायला देत नाही. इतरांना पण स्वतः पण जात नाही आणि अशा प्रकारे फाटक पडलेलं आहे. बस तरी पण जाते. कारवाई होणार, पहिला सांगतो. एका लाईनीत घ्या आणि फाटक पडलेलं असताना मध्ये मध्ये गाड्या घेऊ नका. कारवाई झाली तर बोलायचं ना मग. फाटक पडत आहे. फाटक पडलेलं आहे. एका लाईनीतच होत्या गाड्या. पहा एक साइड पूर्ण मोकळी ठेवा. अशा प्रकारे टॉपिक केलेला आहे. हो राणे महाराष्ट्र. तर आपण रस्ता मोकळा केला होता, परत फाटक पडलं. रस्ता मोकळा झालेला पर भरून गेलाय, पाहू शकता. आणि ज्या गाड्यावर कारवाई करायची तर करा. त्या गाड्यांवरती नंबर आहे, त्याच्यावर दिसत आहे तुम्हाला. पोलिसांना माझी विनंती आहे, कारण जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत असंच चाललेलं राहणार. त्या ब्रिजचं काम चालू आहे. ज्या ज्या गाड्या आवश्यक दिसतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझी नम्र विनंती आहे पोलिसांना, वाहतूक पोलिसांना आणि वाहतूक अधिकाऱ्यांना. रात्रीची वेळ आहे तरी पण व्हिडिओ निघणार आहे. ट्रॅफिक बघायचं झालेलं आहे आणि माझा व्हिडिओ केल्यावर ताबडतोब ट्रॅफिकवाल्याने येथे येण्याची कृपा करावी. कारण वाहतूक कोंडी झालेली आहे पूर्णपणे. पुन्हा एकदा जो रस्ता मी खाली केला होता तो पुन्हा भरलेला आहे. आणि शक्यतो डाव्या साईडनेच गाड्या न्यायला पाहिजे. ज्या औषधाने गाड्या येतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत
कायद्याचा बडगा उगारला जाणार नाही, तोपर्यंत स्थिती अशीच राहणार आहे. पाहू शकता धन्यवाद. आता मी ते व्हिडिओ स्टॉप करतो आहे. पण ज्या गाड्या आता बेकायदेशीरपणे जर घुसत असतील, आत ट्रॅफिक जाम करत असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची कृपा करावी. कायदेशीर कारवाई करण्याची. कायदेशीर शब्द हा मी ह्यासाठी वापरतो आहे, पण आता कायद्याचा बडगा याच्यावर उगारलाच पाहिजे. धन्यवाद.